दैनंदिन चालू घडामोडी प्रश्न क्रमांक 1. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ने कोणती नवीन सुविधा सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फास्टॅग वार्षिक पास. तर लक्षात घ्या, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने 15 ऑगस्ट 2025 पासून जानेवारी फास्ट ग्लोबल पास सुरू केला आहे, जो गैर व्यावसायिक वाहनांसाठी त्रासमुक्त आणि किफायतशीर टोल प्रवास प्रदान करतो. फास्टॅग वार्षिक पासमुळे बिगर व्यावसायिक वाहन मालकांना वारंवार टोल रिचार्ज न करता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्याची परवानगी मिळते. या पासची किंमत 3000 रुपये आहे आणि ती 1 वर्षासाठी आहे किंवा 200 टोल क्रॉसिंगसाठी जे आधी येईल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. रशियाने 2036 पर्यंत व्हेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शुक्र. लक्षात घ्या, अनेक दशकांच्या रशियन संशोधनानंतर शुक्र ग्रहाची पुन्हा भेट घेण्याच्या व्यावसायिक प्रयत्नाचा हा एक भाग आहे. व्हेनेरा डी मोहिमेत एक लँडर, एक वलून प्रोब आणि एक ऑर्बिटल स्पेसक्राफ्टचा समावेश असेल. प्रश्न क्रमांक 3. फॉक्सकॉनने कोणत्या शहरात iPhone 17चे उत्पादन सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बंगलोर. पुढील प्रश्न. भारतातील पहिले महिला आधारित फूड हब कोणत्या शहरात सुरू झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मुंबई. विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी होमवर्क आहे. आसाम राज्याची राजधानी काय? खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. डेली जर तुम्हाला चालू घडामोडींची क्विजच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ज्याचं नाव आहे ज्ञानवंदना एज्युकेटर. थँक्यू.